हाय गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा प्रवास आहे आपला घाटकोपर ते CST म्हणजेच छत्रपती टर्मिनस. स्टेशनला आलो तर TC मास्तर होते तिकीट चेकिंगसाठी. फायनली ट्रेन आली आणि एवढी गर्दी होती ना, तरी पण कसा घुसलो. उभं राहायला स्टँडिंग जागा भेटली. दादर आलं तशी ट्रेन खाली झाली आणि बोललो जरा बाहेरचा व्ह्यू बघूया. सुंदर असा व्ह्यू होता. कंटिन्युअसली ट्रेन चालू होत्या कारण का सकाळची वेळ होती, त्यामुळे ट्रेन खाली असेल तर दरवाजाच्या बाजूला उभं राहून बाहेरचा निसर्ग आणि हा व्ह्यू बघताना खूप मजा येते. पण तो मुंबईमध्ये असणं आणि ट्रेनला असा व्ह्यू बघणं एक मोठा टास्क आहे. तुम्हाला पण डोअरच्या बाजूला उभं राहून बाहेर बघायला मजा येते का? येत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लोकल तशा स्लोच झाल्या होत्या, CST स्टेशन आलं होतं म्हणून. पण खूप भारी व्ह्यू होत्या. कंटिन्युअसली लोकल ट्रेन जात होत्या येत होत्या आणि फायनली आमची लोकल आता CST स्टेशनला पोहोचेल. तर हा प्रवास ना आयुष्याचा एक प्रवास आहे. ही लोकल जी ट्रेन आहे ती खूप जणांचं आयुष्य घडवतेही आणि बनवतेही. म्हणूनच तर मुंबईची लाईफलाईन म्हणतात लोकल. आणि AC ट्रेन ही चालू झाल्या होत्या. फायनली CST स्टेशनला आलो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. फायनली आलो कारण का गर्दी खूप होती. कधी पोचतो असं झालं होतं. मॉर्निंगचा टाईम होता. स्टेशनला आल्याच्या नंतर असं वाटलं यार प्लॅटफॉर्मला कोणीच नाही, गेले कुठे सर्व. फायनली आमची ट्रेन पोचली होती, लोकल ट्रेन. त्याच्यामुळे इतर लोकल नव्हते प्लॅटफॉर्मला, त्यामुळे गर्दी नव्हते. नाहीतर CST स्टेशन आणि गर्दी नाही असं होईल. कमेंटमध्ये सांगा नक्की जे CST स्टेशनला कामाला येतात. तर हे बघा गजबजलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इन मुंबई. कसं आहे बघा, ही गर्दी तुम्हाला नेहमी सकाळी दुपारी संध्याकाळी नेहमी भेटेल. फायनली आलो बाहेर. बस पकडली. खूप सुंदर असा व्ह्यू होता. मॉर्निंगला पाऊस चालू होता. रस्ते पावसाने उकळचिंब झाले होते आणि अशा प्रकारे आजचा प्रवास झाला. प्रवास कसा वाटला